स्वागत. मानाची सन्मानाची अभिमानाची एक अप्रतिम आयोजनाची स्पर्धा अर्थात रॉकी ग्रुप ची ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आज मनोज पाटील सर आमच्या सोबत मागच्या काही दिवसांमध्ये आहेत अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज आम्ही रॉकी ग्रुपची ही स्पर्धा ज्याकरता आपल्या सोबत तेही जॉईंट होत आहेत. जसं मगाशी प्रमोदने उल्लेख केला की पहिल्यांदा या स्पर्धेशी ते जोडले जात आहेत. अगदी चांगला आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम अशी लढत. साईच्या अर्नाळा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज झालाय. साईच्या अर्नाळा मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केले ते मोफाज वसई फाटा आणि मोफाज कडनं ओपनची जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूने आपण फलंदाजी करण्याकरता पाहताय मुराद खान जो ओपन करण्याकरता आलाय. साथीनं सतीश राजभर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर कट केलाय. सर्वांना गुंगारा. बॉल चाललाय वेगानं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. यावेळीचा बॉल ऑफस्टमवर राहिला. थोडासा खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. मुराद खान एक विध्वंसकडे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखलं जातं मनोज सर त्याला आणि तो सध्या मैदानामध्ये आहे. अगदी बरोबर, कारण खूपच नाव पॉप्युलर आहे या खेळाडूचं आणि गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण आउटसाइड ऑफ स्टंप मारा जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. निश्चित चांगली गोलंदाजी करतोय. कमी गतीनं फसवा बॉल त्यावर विकेटची संधी होती मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. एक निर्धाव चेंडू आलाय. मुराद थोड्याशा चुका करतोय मनोज सर. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. फारसा झेल दूर नव्हता शरीरापासून. थोडंसं झेप घेतली असती कदाचित झेल होऊ शकला असता. एका चांगल्या फलंदाजाला तुम्ही माघारी धाडलं असतं परंतु इथे थोडीशी चुकी होताना आपल्याला बघायला मिळते. निश्चित या पद्धतीचे झेल तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात कारण मोठमोठ्या ज्या स्पर्धा होतात तिथे सहज सोपे साधे झेल ते तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला अतिरिक्त एफर्ट लावून तिथे कॅच कॅरी करणं सोप्या भाषेत सांगायचं तर हाफ चान्सेसला तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. प्रत्येक वेळी तुम्हाला सहजतेनं सोप्या पद्धतीने झेल हातामध्ये येतीलच असं नाही. हर्षद चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत हर्षलनं. यावेळेस मात्र टॅप केले बॉलला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. बॉक्स क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण सर्वाधिक पाहता टॅप करणं आणि अगदी त्या पद्धतीने टॅप केलं होतं. एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. गुड कमबॅक इथे आपण पाहायला मिळाला. थोडासा आपला एक्सपिरियन्स चार्ल्स खूप दिवसांना मैदानाच्या आतमध्ये मीही पाहतोय आणि चार्ल्स सध्या कानमंत्र देत असताना कारण एक्सपिरियन्स खेळाडू आज साईच्या अर्नाळा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद इथे फटका फसलाय मात्र नेमका बॅटचा की बॉडीचा कुठला स्पर्श झालाय. बोट आकाशाकडे गेलाय. इथे सतीश राजभरला माघारी यावं लागेल का तर इथे सतीश राजभर तिथे पंचांना दर्शवत असता की नेमकं काय घडलंय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सतीश राजभरला माघारी जावं लागेल. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
पहिल्या षटकामध्ये या पद्धतीचा फटका खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न आता सतावत असेल कदाचित. कारण चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की एज लागली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निश्चित सुरुवात होती डावाची, कारण या आधीचे बॉल नॉन स्ट्राईक गेन कडे उभा होता, त्यामुळे तिथे डावाची सुरुवात करताना तुम्ही एखादा रिव्हर्स अटेम्प्ट करताय म्हणजे स्वतःला धोक्याच्या जो झोन असतो त्यामध्ये आणता, आणि तेच केलं त्यावेळेस. तिथे सतीश राजभरनं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो माघारी परतत असताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज शोएब मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही, एक ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे आयसाईट डळमळीत झाली होती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 त्याचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर थोडस बांधून ठेवलंय, कारण ज्या पद्धतीने मनोज सर पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, मात्र त्यानंतर शांत ठेवलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ 5 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. 5 चेंडूंचा खेळ करायचा होता. सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं तरी सुद्धा हे 10-12 धावांचं षटक येऊ शकलं असतं, परंतु फलंदाजांनी नेमक्या त्याच चुका केल्या आणि त्या चुकांमधून मात्र हे षटक 5 धावांचं आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. निश्चित एक चांगलं षटक तिथे आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिल्या बॉलवर बाउंड्री आल्यानंतर एक मानसिक प्रेशर आपण म्हणतो ना, मानसिक दबाव तो त्याच्यावर निर्माण झाला होता. मात्र तो कुठलाही दबाव न स्वीकारता तिथे त्याला झुगारून दिलं. आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या टप्प्यावर ठाम राहिला. ऑफस्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. काही झेल तिथे न झालेले पाहायला मिळाले, मात्र एक झेल तिथे विकेट किपर कडनं कंप्लीट झाला आणि त्यामध्ये माघारी परतावं लागलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. एक जुना जाणता अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. नाव संदीप खरवत. मॅजिशियन आहे अर्नाळाकरांचा. जो अर्नाळ्याचा मॅजिशियन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता, जादू दाखवण्याकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय संदीप खरवत. इथे हा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय आणि तिथे एक चांगला कॅच, विकेट मिळतीये खेळाडू बाद. फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मुरादनं, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते योग्यतेने झालं नाही आणि त्यामुळे मुराद माघारी परतलाय. मुरादच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीच्या क्रमवारी मधला एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सेकंड डाऊनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जात असताना सलमान खान तुम्हाला पाहायला मिळतोय. जसा भारतीय सिनेसृष्टीमध्ये सलमान खानचे चित्रपट सुपर हिट असतात, तसे मोफातचे जे विजय होतात ना, ते विजय ज्या फलंदाजाच्या फलंदाजीने साकारले जातात, तो फलंदाज म्हणजे सलमान खान सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सर, या स्पर्धेबद्दल खूप ऐकलं होतं. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आम्ही दरवर्षी बघतोय, परंतु आज इथे येण्याचं भाग्य मिळालं. खरोखरच या स्पर्धेला बघितल्यानंतर, या मैदानाला बघितल्यानंतर असं वाटतंय की न भूतो न भविष्यात ही स्पर्धा. खरोखरच काय अप्रतिम आयोजन नियोजन. थँक्यू सो मच म्हणेन मी रॉकी दादा यांना आणि संजय पाटील सरांना की मला इथे बोलवलं त्याबद्दल. संदीप खरवत हा यावेळेस मात्र चांगला फटका खोदून काढलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत तिथे बॉलला उचललं आणि रिटर्नचा प्रयत्न, तद्वर एक धाव इथे धावफलकावर जोडली झाली. सलमाननं इथे आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. मोफातचा संघ जर आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक असणारा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. इथे मी म्हणतो 6 ओव्हरच्या मॅच, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 45, 48, 50च्या जवळपास जर ते पोहोचले तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदी बरोबर, कारण 5 षटकांचा खेळ असेल तर कमीत कमी 45 ते 50 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. यावेळेला डाव्या त्याचा गोलंदाज सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा मात्र पूर्णपणे चुकलेले आहेत. सातत्याने गोलंदाज प्रेशर फलंदाजांवर करताना आपल्याला बघायला मिळतो. चांगला डिलिव्हरी आहे. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं, फलंदाजाच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं आणि एक निर्धाव चेंडू तिथे हाताळला. यावेळेस मात्र उडवलंय, इनफिल्डच्या वरनं खेळलंय, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, एक चांगला कॅच, विकेट नंबर 3. तिसरा झटका लागेल टीम मोफाजला. इथे शोएबला माघारी परतावं लागेल. विकेटचं बदल खेळाडू बाद.
गाव सफाला समदे गावान लय बोलबाला टेंबी खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला कोणी बी आला साथ हाय त्याला सारा गुपियो हाय दिलवाला बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा ची ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय एक अप्रतिम आयोजन नियोजन असलेली पालघर जिल्ह्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय रॉकी ग्रुप अगदी प्रोफेशनल लुक या स्पर्धेला दिलं गेलंय सफल झाला चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला शुभम शुक्ला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिलाच बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय फाईन लेगच्या जवळनं बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4 खोडावे त्यांचं हे गाव पालघर जिल्ह्यात गाजताई नाव थँक्यू डीजे थँक्यू. चांगले फटके सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न समोर क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती धावफलक जर आपण पाहिलं तर ते 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 ओव्हरचा खेळ संपलाय अनुक्रमे 5 आणि 6 या पद्धतीने धावा आल्यात मनोज सर काय म्हणाल नक्कीच तत्पूर्वी एक सूचना करतोय की सत्यनारायण कोपरी या संघाच्या एका फलंदाजाची बॅट हरलेली आहे तर कोणाला भेटले असेल तर कृपया प्लीज आणून द्यायची आहे इथे सत्यनारायण कोपरी या संघाची एक बॅट हरलेली आहे तर आणून द्या कोणाकडे असेल तर कृपया प्लीज इथे जमा करायची आहे पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 जे पॉवर प्लेची जी षटकं होती त्या षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले गोलंदाजाने ह्या अनुषंगाने गोलंदाजी केलेली आहे कंजूस गोलंदाजी तर कुठेतरी विजयाच्या दिशेनेच आपण एक एक पाऊल पुढे टाकताना बघायला मिळतात कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय पॉवर प्लेची 2 षटकं कमीत कमी 25 धावा धावफलकावर लागणं गरजेचं असतं आणि त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर केवळ 11 धावा धावफलकावर आहेत पूर्णपणे श्रेय हे गोलंदाजांना द्यावं लागेल आणि त्यात त्याने गडी सुद्धा बाद केलेला आहे तर पूर्णपणे बॅकफुटवर पाठवले फलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की सत्यनारायण कोपरी संघाची बॅट हरवली आहे मित्रांनो बॅट तुम्हाला जर मिळाली असेल तर नक्की परत करा कारण टेनिस बॉल क्रिकेटर आहेत ना सॉरी बॅट नाही बॅग आहे तर कोणाकडे असेल बॅग तर कृपया प्लीज आणून द्या त्याच्यात महत्वाची कागदपत्र असतील किंवा किट असेल सामान असेल काही तर कृपया प्लीज आणून द्यायची आहे कोणाकडे चुकून राहिली असेल तर आणून द्या ही आपणास नम्र विनंती करतोय आम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय इथे चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर कट केलं बाहेरच्या बाजूने काढलं फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये नेलं एक्सेप्ट केलं नव्हतं एवढा चांगला टर्न एवढा शार्प टर्न मिळेल टप्पा खाल्यानंतर अचानक खूप चांगला टर्न झाला बॉल खरोखरच अतिरिक्त टर्न होता हा यावेळेला सुद्धा खूपच बाहेर निघाला चेंडू कारण सफल झाला होता फलंदाज जरी मागणी केली असेल वाईट बॉलची तरी सुद्धा पंच मात्र सहमती दर्शवत नाहीत कारण खूपच बाहेरचा चेंडू असल्या कारणाने फलंदाज सुद्धा तेवढाच बाहेर आला होता या कारणाने आपण तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते इथे वाईट करता रिव्ह्यू घेतला गेलाय जो गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला नाही या गोलंदाजाबद्दल सांगायचं तर नेस्टर टीम ओमान जिथनं खेळताना आपण ज्याला पाहिलंय तो नेस्टर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे गोलंदाजी करण्याकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय बघा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू इथे आपल्याला बघायला मिळतो हे सुद्धा भाग्य आहे या टेंबीखोडाव गावाचं कारण एक खेळाडू आपण बघतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू इथे कारण आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हटले आज आपल्याला रणजीपट्टूंना भेटायला सुद्धा वेळ काढावा लागतो वेळ मागावा लागतो त्यांचा तर फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावर आपण जर बघितली तर केवळ 11 धावा शांत ठेवलंय नेस्टर जो एक्सपिरियन्स आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे ते काम त्याने केलंय त्यामुळे आपली गुणवत्ता दाखवतोय यावेळेस पुण्याच एकदा सफल होत असताना मोठा फटक्याचा प्रयत्न केला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर देहयष्टीला ब्रश केलाय त्यामुळे नितेश कदम आपल्या पायाला हात लावत असताना दर्शवतायत की इथे लेग बाईटची रन आहे धावसंख्येमध्ये वाढ होते नेस्टर थंबा जो अगदी
अप्रतिम अशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अचूक टप्पाने अचूक लाईन लेंथ हे त्याला सांगण्याची खरं तर गरजच नाही, कारण तापून सलाखून तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचता ते असंच पोहोचत नाही. खूप साऱ्या परीक्षा असतात ज्या तुम्हाला पार कराव्या लागतात. वेळोवेळी क्षणाक्षणाला तुमची तपासणी होते. चांगला बॉल इथे बाहेर निघेल ते एक्सेप्ट केलं होतं सलमाननं, मात्र बॉल अचानक आत आला. द्विधा मनस्थिती फलंदाजाच्या मनात जर तुम्ही पैदा करू शकला मनोज सर, तर तिथे तुम्ही यशस्वी होता. आणि नेस्टर अगदी तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी बरोबर यावेळेस नेस्टरला आसमान दाखवलंय, फेकून दिलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, बॉल सीमारेषा पार, षटकार. चांगला फटका इथे सलमान खानच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड सेफ झोन ज्याला म्हटलं जातं. अगदी प्रमोद लिली आणि चार्ल्सच्या मधोमध हा बॉल सीमारेषे पलीकडे गेला. यावेळेस चांगला टर्न, चांगला कट, फ्लाईट बरोबर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बघा आपली गुणवत्ता काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये नेस्टरनं खूप अप्रतिमतेने दाखवलंय. मात्र दुसऱ्या बाजूने सलमान खान त्याच्या विरोधात त्यानं जो एक फटका खेळला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात तोही निश्चित चर्चेमध्ये असेल. ज्या पद्धतीचा स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 6 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. किमान 25 ते 30 धावा या 2 ओव्हरमध्ये आल्या तर मग तिथे एक सुस्थिती निर्माण होऊ शकते. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना टीम मुफाज वसई पाटाला. मात्र या 30 ते 35 धावा येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये सलमान आणि शुभम शुक्ला घेतील का हे आपल्याला पाहायचंय. काय वाटतं मनोज सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये, काय म्हणाल टीम साईच्या अर्नाळा करता? कारण आतापर्यंत आपण बघितलं ना तर पहिल्या षटकात 6 धावा आल्या, त्यानंतर 5 धावा आल्या, त्यानंतर आपण बघितलं तर 7 धावा आल्यात. परंतु इथे आम्ही एका गुणलेखकाला प्रश्न विचारतो की डॉट निर्धाव चेंडू किती खेळले गेलेत या 3 षटकामध्ये, तर आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल. 8 चेंडू सर निर्धाव खेळलेत. बघा 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्याच्यामध्ये 8 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. म्हणजे गोलंदाजांचं आपल्याला जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. ज्या अनुषंगाने आपण बघितलं आता मागील जो गोलंदाज होता तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज होता आणि त्याच्या विरुद्ध एक षटकार जरूर आला तरी सुद्धा 4 निर्धाव चेंडू त्या षटकामध्ये सुद्धा फेकले गेलेत. तर कमीत कमी तुम्ही निर्धाव चेंडू खेळतील तर तुम्ही मात्र एक मोठी धावसंख्या उभी करू शकता. नवीन गोलंदाज करण एक वेगवान आणि कटर कॉम्बिनेशन असलेला गोलंदाज, डावकुरे हाताचा प्रतिभासंपन्न खेळाडू. इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू त्यानं हाताळला, विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला आपण पाहतोय. टीम साईच्या अर्नाळा इथे पूर्ण हावी होत असताना टीम मुफाज वसई फाटावर. मात्र मुफाज वसई फाटा एक लढाऊ खेळाडूंचा हा संघ आहे हे विसरून चालणार नाही. चांगला खेळ त्यानं सातत्यानं दाखवलाय. याच मुफाजच्या टीमनं इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये विकेट आली. कारण हाच मुफाजचा संघ आहे ज्यांनी गुरसेला सुद्धा पराभूत केलं होतं. त्यामुळे तो एक्सपिरियन्स आहे नक्की त्यांच्याकडे. चांगला खेळ जर इथून दाखवला, मी म्हटलं ना 45च्या जवळपास जर पोहोचले तर निश्चित या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं असू शकतं. अगदी बरोबर बोललात. कारण मी या संघाला गेल्या वर्षी आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलं होतं. त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे गोलंदाज आहेत. 45 धावा जर धावफलकावर लागल्या तर नक्कीच डोकेदुखी ठरू शकते अर्नाळ्या संघासाठी. कारण चांगले गोलंदाज मोफाज वसईपाटा या संघाकडे आहेत. परंतु इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. इथून 11 चेंडूंचा खेळ, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 10 चेंडूंच्या खेळामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 षटकार मारायचे आहेत निश्चित. आणि सध्या मैदानामध्ये सलमान खान जो उभा आहे त्याला ती चांगली फलंदाजी इथे निश्चित करावी लागेल. यावेळेस मात्र सलमाननं अलॉंग द कार्पेट खेळल्या बॉलला क्षेत्ररक्षक घेतोय. सन्माननीय हरिश्चंद्र भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 3 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 19-19 करंट. डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न खेळाडू म्हणून मी त्याचा उल्लेख केला की चांगला कट त्याच्याकडे आहे, त्याबरोबर वेग त्याच्याकडे,
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे गोलंदाज यशस्वी होतात ना अगदी डावकुऱ्या हाताचे, त्यांच्याकडे जी गुणवत्ता असणं गरजेचे ती गुणवत्ता अगदी ठासून भरली आहे करंटमध्ये. यावेळेस फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं टिपलाय कॅच. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. खूप तुटपुंजी धावसंख्या सध्या धाफलकावर असलेली आपल्याला मनोज सर पाहायला मिळते, कारण एकही फलंदाजाला इथे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर डबल फिगर हा आकडा गाठता आलेला नाहीये. आणि ह्याच कारण आपण बघतोय की धावसंख्या धावफलकावर अत्यंत कमी आपल्याला बघायला मिळते, कारण तुम्हाला खेळपट्टीवर स्थिरावावं लागेल, खेळपट्टीवर तग धरून उभं राहावं लागेल. परंतु इथे सिंगल डबलला प्राधान्य देत नाहीत. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज एकामागून एक बाद होत गेलेत आणि ह्याच कारण आपण बघतोय की प्रत्येक गोलंदाजाला इथे सफलता मिळते आणि पूर्णपणे मोफाच वसई फाटा या संघाला बॅकफुटवर पाठवले अर्नाळे संघाने. निश्चित बॅकफुटवर ढकलण्यामध्ये यश आलंय, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे ती फलंदाजी तेवढ्या योग्यतेने झालेली नाहीये. बबलू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. नासिर असं नाव आहे, मात्र बबलू याच नावानं त्याला ओळखलं जातं, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. ऑफ्टमवरनं हा बॉल कट होत असताना बाहेरच्या बाजूने निघाला, निर्धाव च्या स्वरूपानं जात असताना पाहायला मिळाला. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे तुम्हाला, जेव्हा मात्र इथे मला वाटते एक रिव्ह्यू लॉस झालाय जो तुम्हाला घेतला गेला होता. तुम्ही एकंदर 5 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 19 या आकड्यावर स्थिर आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या आधीचा चेंडू आणि आताचा चेंडू खूप गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. इथे फुलटॉस लेनचा चेंडू होता, चेंडू पंच खराब दर्शवतात आणि एक अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते, 20 जाऊन पोहोचते. 20 धावा या धावफलकावर आहेत. अगदीच दयनीय अवस्था आहे. बघा, चौथं षटक सुरू आहे, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे 23 चेंडूंचा खेळ झालाय आणि केवळ 20 धावा धावफलकावर बघायला मिळतात. ही छोटी टोटल बघायला मिळते या रॉकी ग्रुपमध्ये. आडव्या पट्ट्याचा वापर केला, समोरच्या बाजूने खेळला एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल इथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 21 ओव्हर समाप्त झाली या नंबर 4 ची आणि 4 ओव्हर नंतर 21 ही धावसंख्या राफलकावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 ओव्हर 4 वेगवेगळ्या गोलंदाजांनी हाताळल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये हर्षलनं पहिल्या बॉलवर बाउंड्री खाली मात्र खूप चांगलं कमबॅक केलं, त्यानं 5 रन दिल्या. त्यानंतर संदीप खरवत आला, एक मॅजिशियन गोलंदाज आहे, त्यानं आपली जादू मैदानाच्या आतनं दाखवली आणि संदीप खरवतनं तिथे रोखलं आणि त्यानंतर त्यानं 6 धावा दिल्या. नंतर आला गोलंदाजीच्या ट्रॅकवर नेस्टर थंबा, ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. एक षटकार सलमाननं त्याच्या विपक्षामध्ये जरूर खेचला. त्या ओव्हर नंतर 7 रन आले आणि करणनं अगदी कमालीचं प्रदर्शन करताना 3 धावा देत 1 विकेट आपल्या नावावर केली. नेस्टर पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि त्यानं 2 षटकं हाताळावी ही टीमची इच्छा असताना त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे प्रचारण केले गेले. खूप टॅलेंट आहे या गावामध्ये. इथनच एक खेळाडू ISPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, प्रशांत घरत. इथनं एक खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय आणि इथनच एक खेळाडू आपण भारतीय रणजीमध्ये ही खेळताना पाहतोय. यावेळेस तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. आमचे तिसरे पंच जे आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. बघूया काय नेमकं घडलंय त्या क्षेत्रामध्ये, कशा पद्धतीची कामगिरी राहिली आहे विकेट कीपरची. इथे आमचे तिसरे पंच चेक करतायत नेमकं काय घडलंय तिथे आणि जी धगधग आहे ती तिथे वाढत असताना तुम्ही पाहताय आणि काय घडेल नेमकं ते तिसरे पंच दर्शवतील. नॉट आउट असा इशारा आलाय. बॅटर सेफ आहे, फलंदाजी तो पुढे करू शकतो. अंतिमचं षटक नेस्टर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्ला तर बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सर, एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू सोबत तुम्ही या पद्धतीचे फटके खेळू शकत नाहीत, कारण खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय गोलंदाजीमध्ये. दोन्ही बाजूने बघा, दोन्ही बाजूने चेंडूला स्विंग करण्यामध्ये माहिर गोलंदाज आहे आणि या गोलंदाजा विरुद्ध तुम्ही रिव्हर्स खेळू शकत नाहीत. बॅट फिरवून थकला सलमान तिथे आणि त्यानंतर मग आपली विकेट त्याने बहाल केली. स्वर्गीय श्रद्धा
हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते. धन्यवाद सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब, आपण या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आर्थिक सहकार्य देतो. एकमेव मनोज सर असा हा विभाग आहे ना की जिथे स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्यानंतर जे मान्यवर या स्पर्धेला भेट देतात ते या स्पर्धेला कुठल्याही स्पर्धेला इकडच्या जे आर्थिक सहकार्य देतात ही खूप वेगळी पद्धत आहे. एरवी तुम्ही इतरत्र जिथे कुठे स्पर्धेला जाल ना तुम्हाला अख्खी जी पॅम्पलेट आहे ना ती तुम्हाला तिथे स्पॉन्सरनं भरलेली पाहायला मिळेल. मात्र इथे तसं नसतं. इथे पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि मग जे दानशूर व्यक्तिमत्व मग त्याला तुम्ही दानशूरता म्हणू शकता ना की जिथे तुम्हाला स्वतःहून काहीतरी देण्याची इच्छाशक्ती असायला हवी ती इथे पाहायला मिळते या विभागात. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. समोरच्या बाजूनं बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप निघून गेला. यावेळेस सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे शॉर्ट फाईन लेग कडे वळला. एक धाव घेण्याचा मनसुबा होता मात्र त्यावर मिळते विकेट. इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये फारसा दमखम आपल्याला पाहायला मिळाला नाही. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती 26 आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 5 ओव्हर आणि 27 धावसंख्येची गरज आहे. या 27 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील ते तर आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस कडे. नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर 2 संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम सारंग वॉरियर्स वालिव आणि 444 बॉईज अचोळे. आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. सारंग वॉरियर्स आणि 444 बॉईज दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये असतील आणि तिथे आपल्या समवेत नाणेफेक करण्याकरता मायक्रोफोनवर उपस्थित असतील प्रमोदजी शेडगे. आदरणीय स्वप्नीलजी किनी, गोड गळ्याचे धनी सिंगर, त्यांना मी विनंती करेन प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आणि तुमच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद सुरेशजी पाटील साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. स्वप्नीलजी किनी एका साईडला येत आहेत, आज सदिच्छा भेट देत आहेत या स्पर्धेला. बिझी शेड्यूल आहे त्यांचं सुद्धा. एक चांगले कलाकार संदीप सांबरे आलेले आहेत. मी विनंती करेन अचोळी टीमला विनंती करेन प्लीज आपण या. 444 बॉईज अचोळे अंकित पाटील हे येताना पाहायला मिळत आहेत. ते येत आहेत तोपर्यंत स्वप्नीलजी या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात. किती बोलत रे हे शब्द व्यक्त करू शकत नाही, कारण की ही टुर्नामेंट आमचीच आहे आणि काय बोलू, जेवढे बोल तेवढं कमीच आहे. नक्की स्वप्नीलजी 2 ओळी फक्त आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गाव्यात ही विनंती करतो. अर घरा घरात मना मनात सफाली गावाची वारी, इथं विजारी तिथं विजारी या मैत्रीच्या दारी. अरे सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी, हा सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. आमच्या मुख्य मंचावर टाळ्या येऊ द्या. खूप खूप धन्यवाद आहे. स्वप्नीलजी यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करूया. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप. संजू कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पण रॉकी ग्रुप आणि फुल टॉस. रॉकी ग्रुप यस रॉकी ग्रुप आलेला आहे. धन्यवाद स्वप्नीलजी की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर संजूजी टॉस जिंकलाय. 5-6 दिवस आपण टुर्नामेंट पाहत असतील, ज्या पद्धतीने स्कोर भरपूर होतोय, डिफेन्स सुद्धा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर काय निर्णय असेल आपला?
आम्ही पहिली फिल्डिंग करू. आज संपूर्ण टीम आहे तुमची. हो, संपूर्ण टीम आहे. या रॉकी ग्रुप चषकाची किती वाट पाहता ही स्पर्धा खेळताना. खूप चांगलं आयोजन असतं, त्यामुळे खूप चांगली टुर्नामेंट आहे, तर खेळायचा आनंद जास्तच आहे. चांगलं आहे, आयोजन कसं वाटतं. खूप चांगलं आयोजन आहे. गेल्या वर्षी पण आम्ही या टुर्नामेंटमध्ये खेळत होतो. सेकंड राऊंडमध्ये आम्ही पराभूत झालो. यावर्षी आम्ही चांगला क्रिकेट खेळू आणि बघू, यावर्षी जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच संजू कांबळे. संदीप सांबरे, बेस्ट बॅटर किंवा मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट वालीव प्रीमियर लीग मध्ये यंदाच्या सीझन मध्ये गाजवलंय आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुला रोल दिलाय, तर कसं फील करतोयस. खूप छान वाटते. पहिला तर मी माझ्या टीमचा आभार मानेन की मला कॅप्टन म्हणून हे केलं. नक्कीच. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची आहे आणि राहुलबाई स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचं कसं कौतुक करतील. राहुलबाई म्हणजे वालीवची शान ही आहे. वालीव सर्वांना माहीत आहे की राहुलबाईच आहे. बाकी त्यांना सपोर्ट सगळे करतात आणि राहुलबाई प्रत्येक मॅचीला असतात आपल्या जोडीला. थँक्यू व्हेरी मच संदीप. टॉस नुकताच झाला. स्वप्नीलजी किनी सिंगर यांच्या शुभ हस्ते एक गोड गळ्याचे धनी आणि टॉस आपण पाहिला तर 444 बॉईज अचोळे या टीमच्या बाजूने लागला. त्यांनी सांगितलं फिल्डिंग करू आणि पहिल्याच बॉलवर दमदार प्रमोद लिलीचा षटकार 6. गेला म्हणाला पुलचा फटका होता. चेंडू डिप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेलाय 6 धावांकरिता. छोटी टोटल आहे आणि या छोटी टोटलला आणखीन छोटं करण्याचं काम पहिल्याच चेंडूवर आपल्याला बघायला मिळालं. अप्रतिम फटकेची निवड केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेट. त्यावेळेला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. एक सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करताना धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा. अप्रतिम आयोजन नियोजन आहे. प्रमोद सर, तुम्ही खूप वेळा मला बोलवलं इथे, परंतु यायला जमलं नव्हतं, परंतु आज प्रत्यक्षात आलोय. खूपच सुरेख मैदान आणि काय जबरदस्त स्टँड आपल्याला बघायला मिळतात. खरोखरच जिथे जिथे जाईन तिथे तिथे या स्पर्धेची मी नक्कीच स्तुती करेन, कारण काय अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. रॉकी ग्रुप चषक निश्चित स्वरूपात मनोजी पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. बहाडुलीचा आवाज, पहिल्याच बॉलवर षटकार, तदनंतर बिटवीन द गॅप मध्ये जरूर खेळलाय. तिथे फिल्डर आहेत सलमान खान, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. दोन्ही बॅटर अतिशय सुंदर दर्जेदार पाहायला मिळतात. प्रमोद लिली, एक मला खेळी आठवते मनोजी भाऊ, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 86 धावांची खेळी केली होती. माजुलीचं मैदान होतं आणि 86 रन्स त्याच्या कारकिर्दीमधला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर म्हणून पाहायला मिळाला आणि तोच खेळाडू प्रमोद लिली पाहायला मिळतोय. नारंगीचं मैदान कोण विसरेल, अतिशय गाजवलं होतं. याच खेळाडूने तोच खेळाडू पाहायला मिळतोय. कसं वाटतं एकंदरीत आज या स्पर्धेमध्ये येऊन आणि समालोचन करून. खरोखरच पहिल्यांदाच थोडीशी भीती वाटली होती, कारण खूप मोठं नाव आहे या स्पर्धेचं, परंतु तुम्ही होते त्यामुळे बिंदास आलो आणि खूप छान वाटतंय. आणि खरोखरच रॉकी दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, तसेच संजय भाऊने मला कॉल केला, कालच्या दिवसामध्ये बोलवलं होतं, परंतु मी माफी मागेन की आमची आगरी प्रीमियर लीग सुरू आहे आणि तिथे प्रमोद सर नाहीत, त्यामुळे पाहुणे वगैरे कोणी येतात तर तिथे मला थांबावं लागतंय. आता पण 1 तासाची सुट्टी घेऊन आलोय आणि त्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतोय की नक्कीच पुढच्या वर्षी जर बोलवलं तर नक्कीच एक दिवस नक्कीच देईल. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली सुद्धा आलाय आणि एक सुरेख झेल आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 12 रन्स. शुभम शुक्ला त्या बॉलवर आले होते आणि जबरदस्त झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना विलास राजभर, एक विकेट टेकर गोलंदाज प्रमोद लिलीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियनच्या रस्त्याला. चांगली गोलंदाजी केली अर्षदने आपण पाहिलात. संदीप करवत, तदनंतर नेस्टर धंबा, तदनंतर करणला आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा नेस्टर. अर्षद एक विकेट टेकर गोलंदाज. कमी वेळेमध्ये हर्षदने खूप चांगली प्रगती केली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये आणि तोच क्लास आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जनजागृतीचा एक आपण पाहतायत सायबर कॅफेच्या माध्यमातून सतर्क राहा, तो सुद्धा आपण एक कटआउट्स पाहायला मिळतोय. म्हणजे काहीतरी वेगळं या स्पर्धेचं नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. कारण या स्पर्धेतून काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे. नुसतं क्रिकेट म्हणून ही स्पर्धा नाही, तर काहीतरी समाज परिवर्तन करण्याचं काम सुद्धा रॉकी दादा यांच्याकडून होताना आपल्याला बघायला मिळते. खरोखरच कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेट. इथे चांगला फटका आहे, चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. पहिल्या षटकात हा दुसरा षटकार बघायला मिळतोय. सामना छोटी टोटलचा होता आणि इथून आपण बघितलं तर पहिलं षटक खूपच महागडं बघायला मिळतंय आणि सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतो. काय म्हणतील? नक्कीच. साई चारनाळा 1 वर्ष
2023 जर आपण पाहिलं तर 11 फायनल लाखाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते आणि 11 फायनल मारणं हे मात्र खाऊ गोष्ट नाही आहे. त्यांची ती परिश्रम आणि कष्ट आपल्याला पाहायला मिळतात. कारण अर्नाळा हे जर आपण पाहिलं तर गाव अगदी समुद्र किनारी पाहायला मिळतं आणि त्यांच्यासाठी मैदान म्हणजे समुद्र बीच. कारण बीचवर जाणं आणि प्रॅक्टिस करणं, कारण मैदान ओपन नाही आहेत, परिपूर्णता आपण पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी ते मैदान म्हणजे समुद्र बीच आहे. एवढे कष्ट घेऊन मात्र तदनंतर अशा पद्धतीने उभारणं खूप जिकरीचं काम असतं. परंतु एका साईडला वसईपाड्याचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांनी मोठमोठ्या स्पर्धेला एक आवर्जून सांगेन की प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, मॅच पाहत आहेत, परंतु याच वसईपाट्याने गोरसई बी टीमला सुद्धा हरवलेलं आहे. कामणचं मैदान सदानंद स्मृती ते चषक होतं आणि त्या मैदानात, कामणच्या मैदानात भावेश पवार सहित सगळी टीम असताना याच संघाने मात्र पराभूतच्या छायेत नेलं होतं. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. सर, आंतरराष्ट्रीय समालोचक असतात ना, ते ऑन स्क्रीन रेकॉर्ड बघून रेकॉर्ड सांगतात, परंतु आज मी प्रमोद सरांना बघतोय की खूप रेकॉर्ड आहेत. कोणत्या संघाने किती फायनल मारल्यात, कोणत्या मैदानावर कुठली कामगिरी, या दरम्यान मात्र एक चौकार येतोय. तर हे सगळं तुमच्या कम्प्युटर डोक्यामध्ये कसं फीड होतंय? नक्कीच जी बोलतात ना, जी देणगी असते ती खऱ्या अर्थानं देवाची देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाने दिलेली देणगी आहे, ती टिकवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. वेलकम अंकित पाटील. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम मला नेहमीच मिळतं आणि आशीर्वाद मिळतात, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊलखुणा उमटतात आणि इथून कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे सागर मोरे सर दर्शवतायत की यस बाईच. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतो. जरूर वसईफाटा व मोफाई वसईफाटा हा संघ थोडासा बॅकफुटवर आहे इथून, परंतु चांगली फाईट देणं हे त्यांचं काम आहे. परंतु इथून आपण बघितलं तर अर्नाळा संघाकडे चांगले बॅटर आहेत आणि त्यांनी चांगली सुरुवात ही करून दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर पुन्हा एकदा बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. इथे दुसरा गडी बाद होतोय, फलंदाज होतोय बाद. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थोडेसे रेस्ट करतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. विकास दसगर, फार कमी वेळेत या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. अंडरआर्म पासूनचा प्रवास आज प्रशांत करत नाहीये, त्याचं एकमेव कारण ISPL जवळ येते आणि या खेळाडूंना विश्रांती दिली गेली की कोणत्याही ठिकाणी स्पर्धा तुम्ही खेळू नका. कदाचित इंजुरी झाली तर डेफिनेटली त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होताना ISPLच्या माध्यमातून पाहायला मिळेल. म्हणून काही खेळाडू आपल्याला उद्याच्या दिवसात सुद्धा खेळताना पाहायला मिळणार नाही, हे सुद्धा प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेची गोष्ट असते. कधी कधी गैरसमज होतात की तो खेळाडू का आला नाही, हा खेळाडू का आला नाही, परंतु ही माहिती देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. फलंदाज बाद चार्ल्स गावद्या, न्यू मॅन इन ऑन द क्रीज. तब्बल 5,75,000 प्रशांत गरत या खेळाडूला मात्र विकत घेतलं गेलं. इथे चौकार येतोय. सामना संपलेला आहे. इथे बघा, झटपट सामना संपवलेला आहे. काय जबरदस्त फटकेबाजी इथे आपल्याला बघायला मिळाली. राजेश मात्रे बंटीदादा स्टँडच्या अगदी बाजूला चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. खूपच सुरेख. अभिनंदन विजय संघाचं आणि हॅडलक वसईफाटा या संघाचं. या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी रॉकी दादा यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि संजय दादा